नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर आत्ता मी आहे टेरेसवर. दिवस मावळलेला आहे, 5:30 वाजलेले आहे संध्याकाळचे. आणि खरं तर टेरेसवर गहू सुकायला टाकले होते. म्हटलं चला आता दिवसभराची छोटी मोठी कामं झालेली आहेत, एक एक जबाबदारीतून मोकळं असं म्हणता येणार नाही, पण एक एक थोडीशी पार पाडत म्हटलं चला. गव्हाला लागलेला आहे किडा, त्याच्यामुळे तो सोंडकिडा सगळा घरात फिरतोय. क्लासवरून आली की सोनकिडा घरात दिसायचा. अहो ना, म्हटलं काहीतरी जुगाड करावा लागेल, लवकर हालचाल करावी लागेल. गहू थोडासाच आहे, एक साधारण 30-40 किलोचा आहे, पण मग तेच म्हटलं मस्तपैकी सकाळी टेरेस धुतलं आणि छान असं टेरेसवरचा आज मी पहिल्यांदा आनंद घेतलेला आहे. म्हणजे आपलं स्वतःच्या मालकीचं टेरेस असं. तिकडे होतं ह्याचं सोसायटीचं होतं, पण ते सोसायटीचं होतं आणि कंबाईंड होतं. हे आपलं आहे. तर मग ते काय करते, हे गव्हाचं पहिलं आवरा सगळं करून घेते. कपडे छान धुतलेले आहेत आणि मस्तपैकी सुकायला टाकले. कडक ऊन असे कपड्यांना लागलेले आहे, पण इथं फार धूळ आहे. मला एक छोटीशी छानशी जागा निवडायची आहे, धुतलेलीच. पण मी आता पिशवीतच ठेवते, जेणेकरून धुतलेले कपडे खराब होणार नाहीत. तर आपण म्हणतो की डेली रुटीन, तर प्रत्येकाचं डेली रुटीन आहे. प्रत्येकाची एक स्टोरी आहे, प्रत्येकाचा एक लाईफचा एक भाग आहे. पण तो आपापल्या परीने देत असतो. माझा असा शेड्यूल आहे की जे ग्रामपंचायत अंतर्गत कौशल्य विकास केंद्रातर्फे काही कलेवर काम चालतं. त्यामध्ये 10 ते 15 विषय माझ्याकडे असतात. मग त्यामध्ये विणकाम असेल, क्रोशिया असेल, महिलांसाठी स्कूटीचे क्लास असतील, त्यानंतर आरीवर्क आपण बघतो शकता की आरीवर्क चालू असेल, त्यानंतर फॅशन डिझायनिंग असेल, बेसिक शिवणकाम असेल, पार्लर असेल, केक असेल, बेकरीचे प्रोडक्ट असतील, असे भरपूर काही मसाले आहेत. असे भरपूर सारे ऑप्शन माझ्याजवळ आहेत. होम क्लिनिंगचे विषय आहेत, त्याला देण्यासारखं भरपूर आहे खरं तर. पण होतं आहे काय की घर, मुलं आणि उमेदचं काम, शेती असं सगळं बघून पुन्हा क्लास, अशी थोडीशी धावपळ झालेली असते. आणि का कुणास ठाऊक खूप छान कमेंट्स करताय, पण मला फॅमिलीला विचारायला आवडेल की काम कसं करू, किंवा जर आपण म्हटलं ना की क्लासचंच द्यायला सुरुवात करा, तर क्लासचं तेही कंटिन्यू नसतं. जसा निधी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होतो तसं ते दिलं जातं, तसं काम मिळतं. त्याच्यामुळे मग जेव्हा ते काम नसतं तेव्हा मग माझं नेहमीचं उमेदचं काम आहे, घरकाम आहे, घरातलं शिवणकाम आहे, मसाला आहे, अशी छोटी मोठी कामं चालू असतात. तर कालही फार सुंदर असा विषय झालेला आहे. त्याचा व्हिडिओ मी आता अजून सरांकडून मागवलेला नाही आहे. तर सरांना म्हटलं तो व्हिडिओ पाठवा, जेणेकरून मला तो आपल्याबरोबर शेअर करता येईल. तर तिथेही महिलांच्या कलागुणांना वाव देत सय्यद सखा या संस्थेने खरं तर महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ज्यांच्या जी हातची रेसिपी आहे, म्हणजे ते चिवडा प्रकार, शक्यतो 1 महिना कसा तो पदार्थ टिकेल या पदार्थांना सरांनी खरं तर जास्त प्राधान्य दिलेलं आहे. की तो पदार्थ जर मागणी झाला तर पुढे जर जास्त मागणी झाला तर त्याचा कालावधी हा 1 महिना, साधारणतः 1 महिना असावा. मग त्यामुळे चटण्यांचे प्रकार आले, पोहे चिवड्यांचे प्रकार आले, लोणचं आलं, मुरंबा आलं. तर अशा सगळ्या रेसिपी आम्ही काल सिलेक्ट केल्या. 101 रेसिपी माझी ताई बनवते हा विश्वास खरं तर आहे. आणि त्या सिलेक्ट केलेल्या आहेत. आता थोडीशी कामाला सुरुवात होणार आहे. आणि मग माझं थोडंसं की ज्या व्यक्ती आपण जोडलेल्या आहेत त्या फार उच्च पदावर आहेत आणि अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आहे. तर सरांनी मस्त की गाव पातळीवर एक टीम केलेली आहे, तालुका पातळीवर एक टीम केलेली आहे आणि जिल्हा पातळीवर एक टीम केलेली आहे. त्या टीमने आम्ही काम करणार आहोत. जसं जसं कामाला सुरुवात होईल तशी नक्कीच मी ते अपडेटही तुम्हाला देत राहणार आहे. आणि खूप छान छान कमेंट्स करताय. खरं तर सर्व फॅमिलीचे मनापासून धन्यवाद की आपण छान छान कमेंट्स करता. आणि मला आता आज सांगावंसं वाटतं की आवर्जून आठवणीने सांगावंसं वाटतं की व्हिडिओला कमेंट्स तुम्ही करतातच, पण अजूनही कमेंट्स मला
करायची आहे की आपला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात आणि बघताना की वाटतं काय, मी कुठे कमी पडत असेल तर खरंच मला खूप शिकायचं आहे. आता मी यूट्यूबमध्ये फार नवीन आहे. प्रत्येक ताईदाचे व्हिडिओ मी बघत असते आणि त्यातूनच काहीतरी नवीन शिकत असते. कुठेतरी आपल्याला गुरु असतोच असतो, हे तितकंच खरं. तसेच माझेच मी सगळे गुरु आहात आणि खूप शिकायला आवडते. खरं तर प्रत्येकाचे व्हिडिओ मधून एक काहीतरी संदेश येत असतो आणि त्यातून थोडं थोडं मी घेत असते की आपण असं काहीतरी करूया. तर फार मोठं असं काम मी म्हणत नाही, पण एक समाजाचं देणं लागतो या उद्देशाने मी सुरुवात केलेली आहे आणि छोटंसं माझं हे कार्य चालू आहे. एक 25 वर्षाचा प्रवास खूप काही अनुभव सांगून जातो. म्हणतात ना की खरंच म्हणजे जी भीती होती की जे लोक डेव्हलप झालेत आतापर्यंत त्यांच्याकडे एज्युकेशन आहे आणि एज्युकेशनमध्ये डेव्हलप आहे, तर ती शंका आता माझ्या मनातली पूर्ण गेलेली आहे. खूप चांगले चांगले लोक ज्या आता कालच्या कार्यक्रमाला आमच्याबरोबर सायंटिस्ट यांनी भेट दिली आणि त्यांनी जेव्हा ते प्रमाणपत्र आम्हाला देण्यात आलं तेव्हा फार अभिमानाने खरंच सांगावंसं वाटलं आणि त्याचे खूप कौतुक केले की तुम्ही गाव पातळीवर आलात, त्या छोट्याशा गावात आलात आणि आमची दखल घेतली, तर आमच्या ह्या कलेला तुम्ही खरंच अजून उत्स्फूर्तपणे साथ देणार आहात, तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात, अजून काय हवं. तर ते म्हटले हो नक्कीच, मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगाच एक शिक्षण घेऊनच सायंटिस्ट झालेला आहे, तर मी आता तर तुमच्यासोबत असणार आहे. तर आत्ता मला फार काही घाई आहे खरं तर कामाची आणि थंडीमुळं आता पाणी थोडंसं मारायचं आहे बांधकामाला. आधी कपडे आवरावेत, आहो येत आहेत, आहो येईपर्यंत मी गव्हाचं सगळं आवरून घेते आणि मग धुणार आहे. सगळं टेरेस आधी धुणार आहे, थोडीशी धूळ आहे बाजूने, तर अन्न म्हटलं आज मदत करायची आणि मस्त की सगळं टेरेस मी धुवून घेणार आहे. म्हणजे काय होईल की मी आता त्याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. तिकडे त्या बाजूला थोडंसं आमच्याकडे ऊन येत नाही, ते तिकडचं टेरेस आहे, तर तिकडे काही आता मी जात नाही तिकडे. तिकडे 4थाच फ्लोअर आहे, इकडे 4थाच आहे, पण मी नाही जात तिकडे. मग आता म्हटलं मी तर हे पाशे 2 दिवसापूर्वी थोडासा डाऊट आला मला आणि म्हटलं सर गव्हाला काहीतरी चित्र दिसतं. तर आहो रिटायर आहेत, त्याच्यामुळे आहो मस्त की घरात असतात, त्यांच्या कामानिमित्त थोडंसं काय ऑफिशियल वगैरे छोटी मोठी कामं असतात त्याच्यामुळे बाहेर पडतात. पण आहो ना म्हटलं नाही, मला थोडासा डाऊट येतो आणि माझ्याकडे जे गहू आहेत ते खराब व्हायला नको, म्हणून मग बाळ होता, म्हटलं 4थ्या मजल्यावर बाळ नेऊ शकतो, कारण त्या मजल्यावर मी खूपदा नेलेत. अहो खूपदा चिडलेत की एवढे टेरेसवर गहू घेऊन जाते सुकवायला, पण म्हटलं एवढे महागाचे आहेत आणि यावर्षी 2025ला फार महाग गहू घेतलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला लवकर घाई करूया आणि मग तशा पद्धतीने गहू सुकवलेला आहे आणि नवीनच बांधकाम आहे. हे माझं पहिल्यांदा वाळवण आहे आणि मग सरांनी एक बाजू मला धुवून दिली, पण त्यांना पाणी भिजवायचं होतं, थोडंसं मोटरचा प्रॉब्लेम होता, पाणी जरा वायाला जात होतं. मग ते म्हणते मी तेवढंच धुवून देतो, पण आता थोडासा पसारा आहे, तो पसारा मस्त की आवरते आणि छान असं क्लीन करून घेते. मग त्याच्यावर सर म्हटले उद्या टेरेसवरच तू गहू सुकायला टाकू शकते, तर म्हटलं मग मला मदत करा. मग मी उद्या टेरेसवर पण गहू टाकणार आहे. तर प्रत्येक ताईला मला संदेश द्यायचा आहे की कोणी लहान आहे कोणी मोठं आहे, पण ज्या हाऊसवाईफ आहेत तर त्यांनी खरंच स्वतःला गुंतवून घ्या. काहीतरी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे खूप काही कला आहेत, त्या कलेचा वापर करा आणि ही अशी जर्नी चालू करा. प्रत्येक चॅनलवर खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे, मलाही खूप काही शिकायचं आहे, मी आताशी शिकत आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कुठून बघताय तेवढी कमेंट्स नंतर करा. माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की आपण कुठून तो व्हिडिओ बघत आहात म्हणजे अजून भारी वाटेल आणि व्हिडिओमध्ये अजून काय बदल करायचं तेही सांगा, म्हणजे मला तेही समजेल. बापरे मी केवढी घाबरली. तर असं बघा मसाल्याची मिरची देखील आलेली आहे. आज अवनवणी मिरची घेऊन द्या, मी मसाल्याची सुरुवात झालेली आहे. कस्टमर रोज म्हणते मसाला द्या मसाला द्या मसाला द्या, तर म्हटलं आज चला आज मिरची घेऊनच टाकूया. तर मला पडलेली आहे आज 220 रुपयाने मिरची, छान आहे. उद्या वाळवणाचे फोटो येतीलच आणि वाळवणाचा व्हिडिओ पण येईल. म्हटलं टेरेसचा पुरेपूर वापर असा घ्यायचा आहे, मस्त की सकाळी टाकलं की संध्याकाळी बघायला यायचं. थोडेसे कबूतर आहे शेजारी,
तो दादा देतो जरा रस्त्याचा, पण आता बघूया नंतर काहीतरी मी ऑप्शन तर निवडणार आहे. पण तोपर्यंत मस्त की मसाल्याची मिरची पण सुकणार आहे. तर आता वाहलीत पाईप घेऊन म्हटलं तर मला आता काम आवरावं लागणार आहे. आता खूप ओरडतील नाही तर. चला.